स्मशानभूमी म्हणताच भल्या भल्याना घाम फुटतो, पण स्मशानभूमीच जर तुमच्या अंगणात आली तर नक्कीच थरकाप उडेल। असाच काहीसा प्रकार झालाय नागपूरच्या कामठी तालुक्यातील रनाळा गावात। प्रशासनाकडे याबाबतची तक्रार करून अजूनही प्रशासन याबाबत गंभीर नसल्याने येथील नागरिकांनी दाद मागितली, ती झी हेल्पलाईनकडे। नागपूरच्या कामठी तालुक्यातील हे रनाळा गाव ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन सुमारे 20 वर्षांपूर्वी या गावात दत्तात्रय नगर वसवण्यात आलं। लोकवस्ती वसवण्यापूर्वी ही जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित होती, मात्र लोकवस्ती वाढल्यावर 500 मीटर दूर अंतरावर स्मशानभूमीचा ओटा बांधण्यात आला। त्याचाही फटका परिसरातील नागरिकांना बसला। या रहिवाशांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, तेव्हा प्रशासनानं गावातच खासरा क्रमांक 135 ही सुमारे 1.5 हेक्टर जमीन स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून दिली। एवढी मोठी जमीन मिळाल्यानं आता आपल्या अंगणातील स्मशानभूमीचा ओटा तोडला जाईल अशी आशा या रहिवाशांना होती, मात्र झालं उलटच। काहींनी यात राजकारण केलं आणि स्मशानभूमी हटवण्यास विरोध केला। इतकंच नाही तर चोरघडे यांच्या अंगणातच स्वखर्चानं ओट्यासह शेड देखील बांधलं। या अडमोठ्या भूमिकेमुळे इथले रहिवाशी भयभीत झालेत। एवढ्या जवळ आलं की आमच्या घरापासून फक्त 10 फुटावर अवैध बांधकाम करून त्यावर मशानघाट गावच्या लोकांनी बांधलेलं आहे। आज जर तिथे एक प्रेत जळलं तर आम्हाला त्या दिवशी घरच सोडायचं आहे। आम्ही किती अधिकाऱ्यांना निवेदन दिलं, भरपूर काही केले। 3 तारखेपासून 3 तारखेच्या अगोदर 18 तारखेला इथे जेव्हा अवैध बांधकाम सुरू होत असताना ते मटेरियल पडलं होतं, त्याची माहितीसुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना दिली होती, पण त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही। इथे मशान म्हणजे हे आलं, प्रेत आलं की तिथेच समोर करायचं, मग वास सगळा याच्याभर घुमायचा। इतकं की आम्हाला जेवण नाही जात 2-2 दिवस, इतकं म्हणजे घाणेरडं हे वाटायचं। असं करता आता होईल बा, मग होईल, ते वाढतच चाललेलं आहे। गावात लोक तुम्ही आले कशाला म्हणताय, ही अशी भाषा आहे त्यांची। आम्ही जर इथे त्या लोकांना थांबवायला गेलो तर ते आमच्या अंगावर धावतात आणि आम्हाला शिव्यासुद्धा देतात। इतके ते विचित्र लोक आहे। पहिले तर हे बंद करा आणि या लहान मुलांचा विचार करून पुढचा सरकारने विचार केला पाहिजे की काय करायचं तिथलं, कारण इतका भयंकर त्रास आहे की उद्या आमचे लहान मुलं खूप भीतात आणि ते रात्री भिल्यामुळे दिवसा पाहतात आणि रात्री झोपत सुद्धा नाही लहान मुलं। या भेदरलेल्या रहिवाशांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार केली। झी हेल्पलाईनची टीम रनाळा गावात पोहोचली, स्मशानभूमीची पाहणी केली। ग्रामपंचायतीनं या ठिकाणी एक फलक लावून प्रेत न जाळण्याचा इशारा देखील दिलाय। शिवाय उपविभागीय अधिकाऱ्यांनी देखील स्मशानभूमीची जागा दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा आदेश देऊन दत्तात्रय नगरच्या स्मशानभूमीला रद्द केलं होतं, मात्र तरीही इथल्या स्मशानभूमीचा ओटा तोडण्यात आला नव्हता। इथं काहीच कोणत्याच प्रकारची सुविधा नाही आहे आणि शासनाचा असा नियम आहे का सुविधा असल्याशिवाय तिथे उपविधी करता येत नाही, जाता येत नाही आणि खुल्यावर जात असल्यामुळे लहान मुलं शाळेत जात नाही आणि दुर्गंधी येत आहे। आरोग्य विभागाचा रिपोर्ट आहे का इथे जाऊ नये। मागणी आहे का याच्यावर 135 मध्ये 2दा म्हणजे ग्रामपंचायतनी ठराव घेतलेला आहे की 135 मध्ये बांधायचं आहे म्हणून। नवीन जे मशानभूमी 135 मध्ये 2दा ठराव घेऊन तिकडे बांधकामही केलेलं आहे ग्रामपंचायतनी। आणि आमचं म्हणणं आहे का तिकडे लवकरात लवकर रोडचा निर्माण व्हा आणि व्यवस्था तिकडे म्हणजे केली पाहिजे। या रहिवाशांची समस्या झी हेल्पलाईननं थेट जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढे मांडली। तक्रारीची दखल घेत त्यांनी तातडीनं यावर कारवाई करू असं आश्वासन दिलं। सामंजस्याने ग्रामपंचायती पुढाकार घेऊन नागरिकांना किंवा जनतेला पोल्युशन होणार नाही, जनतेचं आरोग्य धोका येणार नाही, याकरता उपाययोजना केली गेली पाहिजे। हे पूर्णतः ग्रामपंचायतच्या अखत्यारीतलं प्रकरण आहे, पण नवीन ठिकाणी 135 सर्वे नंबरवर NIT कडनं मोठं स्मशानभूमी बांधकाम सुरू होणार आहे। स्मशानभूमीच्या समस्येबाबत नागरिकांनी प्रशासनापासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत पाठपुरावा केला, मात्र कुठलाही प्रतिसाद त्यांना मिळत नव्हता। मात्र आता या रहिवाशांच्या लढ्याला झी हेल्पलाईनची साथ मिळाली आहे। त्यामुळे जोपर्यंत अंगणातली स्मशानभूमी जाणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल रनाळा ग्रामस्थांच्या आरोग्याचा आहे। जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।